brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पुण्यातल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आज मोठी अपडेट समोर आलेली आहे. कारण या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरचा आरोपी मुलगा कृष्णा आंदेकर हा समर्थ पोलिसांसमोर शरण आलेला आहे. आता कृष्णा आंदेकर हा ज्याची हत्या झाली त्या आयुष कोमकरचा मामा आहे. ज्याची मागच्या वर्षी हत्या झालेली होती त्या वनराज आंदेकरचा सख्खा भाऊ आहे. आज जरी तो शरण आलेला असला तरी सुद्धा आजच्या त्याच्या शरण येण्याचे धागेदोरे हे कालच्या कोर्टातल्या सुनावणीत आपल्याला सापडतात. कारण काल ज्यावेळेला पुण्यातल्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती त्यावेळेला बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीने पुणे पोलिसांवरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे असे 5 आरोप केलेले होते. तेच 5 आरोप आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहेत. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बंडू आंदेकर याच्या टोळीने किंवा बंडू आंदेकरने कोर्टामध्ये पुणे पोलिसांवरती गंभीर स्वरूपाचे ते 5 आरोप कोणते केले, तर त्यामधला पहिला आणि महत्वाचा आरोप ज्याचा संबंध थेट कृष्णा आंदेकर याचं पोलिसांसमोर सरेंडर होण्यासोबत आहे. त्यातला पहिला आरोप होता कृष्णा आंदेकरला हजर राहायला सांगितलं नाही तर त्याचा एन्काउंटर करण्याची धमकी पोलिसांनी दिली होती, असा आरोप बंडू आंदेकरने कोर्टामध्ये केलेला आहे न्यायाधीशांच्या समोर किंवा जज यांच्या समोर. पुणे पोलिसांनी त्याच्यावरती दबाव टाकलाय की त्याला सांगितलं की जर तू तुझ्या मुलाला हजर व्हायला सांगितलं नाही तर आम्ही त्याचा एन्काउंटर करू, असा एक महत्वाचा आरोप त्याने केला. आणि त्याच्यानंतर आज कृष्णा आंदेकर हा पोलिसांच्या समोर हजर झालाय आणि ही धमकी कुणी दिली होती त्याचं सुद्धा नाव हे बंडू आंदेकरने कोर्टामध्ये सांगितलंय. त्याचं काय म्हणणं होतं तर आयुष कोमकर हत्या प्रकरणाचे तपास अधिकारी शैलेश संखे यांनी धमकी दिली आहे किंवा त्यांनी धमकी दिल्याचा आरोप हा बंडू आंदेकर याने कोर्टामध्ये केलेला आहे. एक महत्वाचा आरोप, पोलीस सांगतायत की तुझ्या मुलाला हजर कर नाहीतर आम्ही त्याचा एन्काउंटर करू. आणि ती धमकी कोण देत आहेत तर कोमकर हत्या प्रकरणाचा म्हणजे आयुषच्या हत्येचा प्रकरणाचा तपास जे करतायत ते तपास अधिकारी शैलेंद्र संखे यांनी धमकी दिली असं बंडू आंदेकरने कोर्टामध्ये सांगितलं. आता पुढचा आरोप काय आहे तर आरोपी अमन पठाण, सृजल मिरगू, वृंदावनी वाडेकर आणि तिच्या मुलावर पुणे पोलिसांनी कोठडीमध्ये अत्याचार केल्याचा आरोप आरोपींनी कोर्टामध्ये केलेला आहे. यामध्ये अमन पठाण आहे, सृजल आहे, वृंदावनी वाडेकर आहे, तिचा तो मुलगा आहे. या सगळ्या आरोपींवरती कोठडीमध्ये अत्याचार होत असल्याचा आरोप हा आरोपींच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे. आणि त्याचबरोबर आरोपींचं पुढचं नेमकं म्हणणं काय आहे ते पोलिसांवरती आरोप करतायतच, पण गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पोलीस आम्हाला कोठडीमध्ये आंघोळ करू देत नाहीये, आम्हाला टूथब्रश सुद्धा करू दिलं जात नाहीये, असं सुद्धा आरोपींचं म्हणणं आहे. आता हा केवळ काय बंडू आंदेकर हाच तुरुंगात नाहीये तर त्याच्यासोबत ज्या आरोपींनी आयुष कोमकरला गोळ्या घातलेल्या होत्या गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला, मग त्यामध्ये अमन पठाण असेल, वाडेकर आहेत किंवा या सगळ्या कटामध्ये ज्या आरोपींची नावं FIR मध्ये आलेली आहेत त्या सगळ्या आरोपींना पोलिसांनी कोठडीमध्ये घेतलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आंघोळ केली जात नाहीये, आमच्यावर अत्याचार सुरू आहे, आम्हाला ब्रश करू दिलं जात नाही. आणि सगळ्यात महत्वाचा आरोप त्यांनी पुढचा काय केलाय तर बेदम मारहाण करून कागदावरती आमच्या सह्या घेतल्या, परंतु त्या कागदावर काय लिहिलंय ते आम्हाला वाचू सुद्धा दिलं नाहीये. हा आरोप अत्यंत महत्वाचा आहे कारण ज्या वेळेला ही सुनावणी टप्प्याटप्प्याने पुढे जाईल त्यावेळेला या आरोपाचा सातत्याने उल्लेख हा आंदेकरच्या वकिलांकडून केला जाईल. म्हणजे आंदेकर टोळीतल्या गँगला बेदम मारहाण करण्यात आली, त्यांच्या सह्या घेण्यात आल्या, त्या कागदावर काय लिहिलं होतं हे सुद्धा त्यांना वाचू दिलं नाही, असा दावा आंदेकरचे वकीलही सातत्याने पुढे करू शकतात. अर्थात आता पोलीस चौकशीतून काय समोर येईल, न्यायालय या गोष्टीला कशा पद्धतीने बघेल हे सुद्धा महत्वाचं ठरेलच. पण अशा कागद आहेत ज्याच्यावर काही लिहिलेलं नाही, अशा ठिकाणी आम्हाला सह्या करायला लावल्या, असं आंदेकर टोळीचं म्हणणं आहे. पुढचं म्हणणं काय होतं आता हे वृंदावनी वाडेकर यांचं म्हणणं आहे आम्हाला सुना आणि नातवंडांसोबत अटक करण्यात आली, मारेकऱ्यांना पोलीस ठाण्यात बसून ठेवलं गेलं आणि सूर्योदय झाल्यानंतर आम्हाला पकडलं गेलं, असं वृंदावनी वाडेकर यांचं म्हणणं आहे. त्या सुद्धा आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत. आता ज्या वेळेला महिलांना अटक करण्यात येते त्यावेळेला तिथं महिला पोलीस असतात, हा सर्वसाधारण नियम आहे. सूर्योदयानंतर अटक होते की नाही या गोष्टीमध्ये आपल्याला नियमात जावं लागेल. पण सुना आणि नातवंडांसोबत आम्हाला अटक केली ज्या वेळेला आयुषचे मारेकरी पोलीस ठाण्यामध्ये बसून होते किंवा त्यांना ताब्यात पोलिसांनी घेतलेलं होतं, असं सुद्धा वृंदावनी वाडेकर यांनी वकिलांमार्फत कोर्टामध्ये पोलिसांवरती आरोप केले. आपण हे 5 आरोप बघितले आणि या 5 आरोपांमधल्या 2 आरोपांचे धागेदोरे आजच्या घटनेशी मिळतात ज्यावेळेला कृष्णा आंदेकर हा समर्थ पोलीस ठाण्यात हजर झालाय, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पण आता पोलीस एवढ्यावर थांबलेत का? नाही तर नाही. 5 आरोपी या प्रकरणामध्ये आतापर्यंत फरार होते, त्यामध्ये
महत्वाचा आरोपी हा कृष्ण आंदेकर होता, ज्याची हत्या झाली आयुषचा तो मामा आहे, वनराजचा भाऊ आहे सख्खा आणि बंडू आंदेकरचा मुलगा आहे. तर आतापर्यंत पोलिसांनी तपासामध्ये काय मिळवलंय, तर सगळ्यात पहिलं पोलिसांनी या सगळ्या आरोपींवरती मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे आणि ज्या व्यक्तीवरती मोक्का लागतो तर त्याने पुढे गुन्हेगारी कृत्य करू नये म्हणून त्याची संपत्ती फ्रीज केली जाते किंवा जप्त केली जाते. तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी आंदेकर आणि वाडेकर या दोन्ही कुटुंबियांवरच्या घरावरती छापेमारी केली, एक प्रकारे झाडाझडती घेतली आणि त्यातून काही साहित्य किंवा पैसा किंवा दागिने हे हस्तगत केले. तर बंडू आंदेकरच्या घरात पोलिसांना काय सापडलं, पोलिसांनी 11 ते 12 तास बंडू आंदेकरच्या घरामध्ये चौकशी केलेली होती. तिथे त्यांना 770 ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले, ज्याची किंमत ही 85 लाखाच्या पेक्षा जास्त सुद्धा आहे. 31,000 रुपयांच्या चांदीच्या वस्तू आहेत आणि जवळपास 2.5 लाख रुपयांची कॅश आहे. तर इतकंच नाही तर 10 पेक्षा अधिक साठेखत आहे, पेन ड्राईव्ह आहे, बँकांचे पासबुक आहे, एक कार गाडी आहे आणि वेगवेगळे करारनामे आणि टॅक्सच्या पावत्या म्हणजे कागदपत्र आहेत, पैसा आहे, दागिने आहे, गाड्या आहेत, वाहनं आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचा मुद्देमाल हा कोटी रुपयांच्या घरात असलेला पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घरातून जप्त केलेला आहे. मी वाडेकर कुटुंबियांच्या सुद्धा उल्लेख केलेला होता. वाडेकर सुद्धा दोन स्वराज वाडेकर आणि अजून एक आरोपीचं नाव तोही वाडेकर आहे, तो सुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी आहे. वाडेकर कुटुंबियांच्या घरी ज्यावेळेला पोलिसांनी छापा मारला त्यावेळेस त्यांना 21,000 रुपयांची रोकड मिळाली आहे, 16 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल मिळालेले आहेत, दागिने खरेदी केल्याच्या पावत्या मिळाल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाडेकर कुटुंबियांची एक 2 व्हीलर ही सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे. त्यामुळं आयुषच्या हत्या प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे जातो त्यातून कोमकर आणि आंदेकर या टोळी युद्धाचा इतिहास सुद्धा आता समोर येताना दिसतो आहे. कशा पद्धतीने त्यांचे व्यवहार होते, एकाच कुटुंबातले व्यक्ती त्यांच्यामध्ये कसं वितुष्ट आलं, त्यातून कशा हत्या झाल्यात, वनराजची हत्या असेल किंवा आता आयुषची हत्या असेल. त्यामुळं पुणे पोलिसांवरती हे टोळीयुद्ध थांबवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. पण दुसरीकडे दोन्ही टोळीतल्या महत्वाच्या सगळ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले, त्यांना अटक केलेले आहे आणि आता हे खटले न्यायालयामध्ये पुढे चालतील. पण आंदेकर टोळीकडून पुणे पोलिसांवरती जे आरोप करण्यात आले त्या आरोपावर सुद्धा न्यायालय काय भूमिका घेणार किंवा सरकारी पक्षाकडून काही वेगळा दावा केला जाणार का, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.